अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. देवसेनेच्या शिबिरात त्यावेळी काय चालले होते यापासून मात्र मणी आणि मल्ल हे अनभिज्ञ. देव आता काय करतील हा विचार त्यांच्या मनातच नव्हता. आपण देवांचा कसा पराभव करू याच विचारात ते होते. दैत्यराज, ये कुंभक. रात्रीच्या या प्रहरी आपलं हे असं हसणं सर्वदूर ऐकू जातंय. आज युद्धाचा पहिला दिवस होता, त्यात आपला पराजय झाला. आणि असं असताना दैत्यराज मल्लासुरांच्या राजवाड्यातून असा हसण्याचा आवाज येण्यामागे कारण काय असा विचार दैत्य करत आहेत. मला देखील याचं आश्चर्य वाटलं म्हणून मी आलो. आता जो जो असा विचार करत असेल त्याला जाऊन सांगा की आपल्याला विजयासाठी केवळ उद्याच्या सूर्योदयाची वाट पाहावी लागेल. पण दैत्यराज, आपलं हे असं हसणं निकुंभ, सर्व काही समजेलच तुला. मी जे काही सांगितलंय त्याच्याकडे ध्यान दे. होय दैत्यराज, युद्धभूमीवर जाऊन दैत्य सेनेला युद्धात सज्ज होण्यासाठी त्यांचं मनोबल उंचावेल असं काहीतरी करावं लागेल. कारण पराजयामुळे दैत्यांचा आत्मविश्वास काहीसा खचला असणारच. निकुंभ, हे दायित्व तुझ्यावर आहे. आपल्या दैत्य सेनेचा आत्मविश्वास कमी होता कामा नये. मी तसा प्रयत्न करेन दैत्यराज. निकुंभ, तू म्हणालास तसं साऱ्या दैत्य कुळाला वाटत असेल की हा मल्लासूर वेडा झालाय. आज युद्धाचा पहिला दिवस, त्यात दैत्यांचा पराभव झाला, तरीही हा मल्लासूर हसतो आहे. पण मला खात्री आहे त्या देवसेनेचा पाडाव करणं सहज शक्य आहे, कारण आता त्यांच्याकडे पुरेशी सेना नाही. होय दैत्यराज, आता मला कळलं की तुम्ही इतका वेळ काय विचार करत होतात. दैत्य सेनेने देवसेनेकडे बघितल्यावरच त्यांच्या लक्षात येईल की आता विजय मिळवणं सहज शक्य आहे. होय दैत्यराज, तोवर केवळ त्यांचा आत्मविश्वास हरवता कामा नये ह्याकडे ध्यान ठेवावं लागेल. आणि हे दायित्व माझं आहे. दैत्यराज, मी माझं दायित्व पूर्ण करेन. निकुंभ, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे. बल्लासूर, प्रणाम आचार्य. आचार्य, तुम्ही आणि रात्रीच्या या प्रहरी इकडे? तुला सावध करायला आलो आहे.
कारण अजूनही मी दैत्यांच्या हिताचा विचार करतोय. त्या देवांच्या विरोधात मी युद्ध पुकारले. त्यात पहिल्या दिवशी माझा पराभव झाला आणि म्हणून तुम्ही मला सावध करायला आला आहात हे कळतंय मला. ह्या युद्धाला सिद्ध होण्याआधी देखील मी तुला सावध करायला आलो होतो, पण तेव्हा देखील तू माझं म्हणणं ऐकून घेतलं नव्हतंस. खरं तर त्यानंतर मी तुला भेटायचं नाही, तुला मार्गदर्शन करायचं नाही असंच ठरवलं होतं. पण उद्याच्या सूर्योदयानंतर दैत्यांचा विजय होणार हे निश्चित आहे. देवसेनेची हानी झाली आहे. आता त्यांचा पराजय करणं सहज शक्य आहे. भलताच गर्व झालाय तुम्हाला तुमच्या वागण्याचा. अरे तुम्ही श्री मार्तंड भैरवांसमोर युद्धासाठी सज्ज झाला आहात हे विसरताय. श्री मार्तंड भैरव साक्षात महादेवांचा अवतार आहे. त्यांनी ठरवलं तर क्षणार्धात ते तुमचा विनाश करू शकतील हे ध्यानात ठेवा. पण तसं असूनही ते असं करत नाहीये. आचार्य, मला वाटलं होतं की तुम्ही दैत्य कुळाचा विजय व्हावा म्हणून मार्गदर्शन करायला आला आहात, पण तुम्ही आम्हाला पुन्हा भय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. भय नाही मल्लासूर, सत्य सत्य सांगतोय मी. आणि सत्य हेच आहे आचार्य की उद्या सूर्योदयानंतर दैत्य सेना शिल्लक राहिलेल्या त्या तुरळक देवसेनेवर तुटून पडेल आणि सूर्यास्त व्हायच्या आधीच दैत्य कुळाचा विजय झाल्याची वार्ता सर्वदूर झाली असेल. अहंकाराचा जणू शापच लागलाय दैत्य कुळाला. मग तुम्ही सांगा आचार्य, त्यांच्याकडे असा कोणता मार्ग आहे की ज्यामुळे उभारी येऊन देवसेना पुन्हा एकदा लढायला तयार होईल? आहे, मार्ग आहे. श्री मार्तंड भैरव देवसेनेच्या पाठीशी आहेत. झालेल्या विनाशातून साऱ्या देवसेनेला पूर्ववत करतील ते. आणि म्हणूनच मी तुम्हाला सावध करायला आलो आहे. जे स्वप्न तुम्ही बघताय ते धुळीस मिळणार आहे. आणि म्हणूनच युद्धाचा विचार न करता पुढे काय करायचं ह्याचा विचार करा. मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे कारण मला साऱ्या दैत्य कुळाची काळजी आहे. तुमच्या मूर्खपणामुळे साऱ्या दैत्य कुळाला खूप काही सोसावं लागणार आहे, भोगावं लागणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. श्री मार्तंड भैरवांना शरण जा. दैत्य सेनेचा होणारा विनाश थांबवा. ते आता शक्य नाहीये आचार्य. मलाही बघायचंय की तो महादेव काय करतोय ते. तुझ्या विनाशाला तूच कारणीभूत ठरणार आहेस मल्लासूर. उद्या पूर्ववत झालेली देवसेना पाहताच क्षणी मी काय म्हणालो होतो हे कळेल तुम्हाला. नारायण नारायण. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु, परंतु त्यांचे तत्वज्ञान कोणत्याही दैत्याला कधीच कळले नाही. नेहमीच चुकीच्या अर्थाने आणि मार्गाने दैत्यांनी त्याचे आचरण केले. अनेकदा दैत्यांनी दैत्यगुरु शुक्राचार्यांचे म्हणणे डावलले, परंतु असे असूनही शुक्राचार्य नेहमीच दैत्यांच्या आणि दैत्य कुळाच्या उद्धारासाठी कार्यरत राहिले. दैत्यगुरु शुक्राचार्यांना श्री महादेवांच्या कृपाशीर्वादाने काही विद्या प्राप्त झाल्या होत्या, ज्या विद्यांचा वापर सृष्टीच्या भल्यासाठी केला जावा असा श्री महादेवांचा हेतू होता. आणि त्यातलीच ही एक विद्या होती ज्यामुळे देवसेनेवर आलेले संकट दूर होणार होते. आणि शुक्राचार्यांनाही हे चांगलेच ठाऊक होते. त्यांनाही या विद्येमुळे मृतांना जिवंत करण्याची शक्ती प्राप्त होती. परंतु मणी आणि मल्लाला मात्र श्री मार्तंड भैरव काय करणार आहेत हे ठाऊक नव्हते. आणि ती विद्या म्हणजे संजीवनी विद्या.
हे मार्तंड भैरवा, तुम्ही म्हणालात की ह्या परिस्थितीतून सुद्धा एक मार्ग निघेल. तुमच्या ह्या वचनाने सर्व देव अधीर झाले आहेत. केवळ इतकंच नव्हे ब्रह्मदेव, देवांचं काळजीत पडण्याचं आणखीन एक कारण आहे. ते कोणतं माधवा? आता थोड्याच वेळात पुन्हा सूर्योदय होईल, नवा दिवस सुरू होईल, पुन्हा युद्धाला सुरुवात होईल. अशा वेळी प्राप्त परिस्थितीतून काय मार्ग निघणार ह्याची सगळ्यांना काळजी वाटते आहे. ह्यातून काय मार्ग निघणार आहे हे आपण जाणताच. मी केवळ योग्य वेळेची वाट पाहत आहे. देवेंद्र, तुम्हाला कसली काळजी आहे हे आम्ही जाणतो. क्षमा असावी प्रभू. आपण त्रिमूर्ती आहात. आपल्यामुळेच सृष्टीचे संतुलन आणि संरक्षण प्रस्थापित आहे. परंतु आता आम्हा सर्व देवांना अशी चिंता लागली आहे की श्री मार्तंड भैरवांनी सांगितल्याप्रमाणे प्राप्त परिस्थितीतून बाहेर येण्याचा मार्ग कोणता असावा. इंद्रदेव, तो मार्ग पुन्हा देवसेनेला पूर्ववत करेल. हे श्री मार्तंड भैरवा, आपण त्रिकालज्ञानी आहात. या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहात. केवळ आणि केवळ आपण बळ दिल्यामुळेच ही सारी देवसेना त्या दैत्यांच्या विरुद्ध युद्ध करण्यास सज्ज झाली. आणि त्या दैत्यसेनेला लढा द्यायला पुन्हा देवसेना पूर्ववत होईल. इंद्रदेव, ज्या ठिकाणी हानी झाली आहे त्या ठिकाणी आपल्याला जायला हवं.
हे श्री मार्तंड भैरवा, हे केवळ आपल्यामुळे शक्य झाले, अन्यथा हे अशक्य होते. ही देवसेना उद्या युद्ध कशी करणार याची चिंता लागून राहिली होती. हे अमृत संजीवनी मंत्राच्या सामर्थ्यामुळे शक्य झालं आहे. इंद्रदेव, आता तुम्ही निश्चिंत राहा. आता ही देवसेना पुन्हा युद्धाला सिद्ध झाली आहे. नारायण नारायण. रात्रीच्या त्या प्रहरी देवसेनेच्या शिबिरात प्रसन्नतेचे वातावरण होते. देवांमध्ये जणू आनंदाला उधाण आले होते. सर्व देवांमध्ये जणू नवचैतन्याचा संचार झाला होता. युद्धात धारातीर्थी पडलेल्या देवसेनेला नवसंजीवनी मिळाली होती. संजीवनी विद्या? होय, संजीवनी विद्या. आणि जिच्यामुळे हे शक्य झालं. अशा अनेक गोष्टी मला अजून जाणून घ्यायच्या आहेत. तर मुनिवर, संजीवनी विद्येबद्दल सर्वांना तुम्ही सांगावे. क्षमा असावी देवा, परंतु प्रत्यक्ष आपण समोर असताना मी याबद्दल बोलणे इष्ट ठरणार. आपणच प्रत्यक्ष या विलक्षण विद्येबद्दल सर्वांना सांगावे. हे शाश्वत सत्य आहे की ज्याचा जन्म होतो त्याला मृत्यू हा अटळ आहे. पण अनेकदा असे प्रसंग येतात की त्या मनुष्याचा अथवा त्या व्यक्तीचा मृत्यू होऊनही त्या मनुष्याला, त्या व्यक्तीला जीवित करून त्याचा जगण्याचा प्रवास सुरू होतो. आणि तो क्षण तसाच होता. संजीवनी विद्येमुळे ते शक्य झालं. ही विद्या अत्यंत दुर्मिळ अशा विद्यांमधली एक विद्या आहे. आणि देवा, दैत्य गुरु शुक्राचार्यांना आपणच या विद्येबद्दल सांगितले होते. होय, तुम्ही त्यांना सांगितलं होतं, पण का? दैत्यांच्या उद्धारासाठी. ज्यांचे आचरण कधीही सुधारणार नाही याची आपल्याला खात्री होती, अशांसाठी ही विद्या का वापरावी? दैत्य देखील ह्या सृष्टीचा एक भाग आहेत. जिथे शुभ आहे तिथे अशुभ हे असणारच. जिथे प्रकाश आहे तिथे अंधारी असणारच. त्याशिवाय पूर्णत्व कसे येणार? आणि जिथे जन्म आहे तिथे मृत्यूही असणारच. पण अशाच दैत्यांना शासन करून तुम्ही यमसदनास पाठवल्यावर त्याच दैत्यांना पुन्हा जिवंत करण्याची विद्या तुम्ही दैत्यगुरूंना दिलीत. क्षमा असावी देवी, क्षमा असावी देवा, आपल्या बोलण्यात मी व्यत्यय आले. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी दैत्यांची बाजू घेतली म्हणून ते चुकीचे वागले असे नाही. श्री महादेवांच्या कृपेमुळे त्यांना ज्ञान प्राप्त झाले होते. देवी, मला असे वाटते की दैत्यगुरु शुक्राचार्यांनी दैत्यांना सहाय्य केले म्हणून ते वाईट वागले असे नाही. आणि सृष्टीचा समतोल राखण्यासाठी हे आवश्यक होतं आणि म्हणूनच ते त्यांनी केले. आपल्याकडे जी शक्ती आहे तिचे काय महत्व आहे हे जाणून घेऊनच त्यांनी आचरण केले होते. आणि हे सर्वांनी ध्यानात घ्या की आपल्या शक्तीमुळे जर आपण अहंकाराने ग्रासलो गेलो तर आपला विनाश आपणच ओढून घेऊ.
हे ध्यानात घ्या.